हॅलो माय डिअर फ्रेंड, वेलकम बॅक. आपण शिकत आहोत खूप इंटरेस्टिंग आणि इझी चॅप्टर जो आहे किंगडम ॲनिमलिया किंवा ज्याला ॲनिमल किंगडम असं म्हणून पण ओळखल्या जाते. आता या ॲनिमल किंगडममध्ये जेवढे काही या पृथ्वीवरती आपले ॲनिमल्स आहेत ते सगळे ॲनिमल या ॲनिमल किंगडममध्ये ठेवलेले आहेत. तशा या सगळ्या ॲनिमलबद्दल आपल्याला शिकायचं आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं की आपण ऐकले पण नसतील, आपण पाहिले पण नसतील असे ॲनिमलचा सुद्धा आपल्याला स्टडी करायचा आहे, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, त्यांचे फीचर समजून घ्यायचे आहे, त्यांचा हॅबिटॅट समजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स असतील किंवा त्यांचा आपल्याला काय फायदा आहे किंवा आपल्याशी काय त्याचं रिलेशन आहे किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी, इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला या ॲनिमलबद्दल शिकायचं आहे. जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो. लास्ट लेक्चर जो होता आपला त्याच्यामध्ये आपण शिकलो की फायलम पोरीफेरा. तो पोरीफेराच आपण शिकलो की ज्याच्यामध्ये स्पंज नावाचे जे ॲनिमल्स होते त्या स्पंजचा आपण बाथ स्पंज म्हणून पण यूज करतो, आंघोळीसाठी तो स्पंज वापरतो. त्याचबरोबर आपल्या फर्निचर पुसायला, घरातल्या बाकीचे काही वस्तू ते पुसायला वापरतो आपण. त्याचबरोबर कुशन वगैरे तयार करायला आपण त्या स्पंजचा यूज करतो. पण आपण आतापर्यंत असा विचार केला नसेल की हे स्पंज आहेत, हे ॲनिमल आहेत म्हणून. तर अशा भरपूर साऱ्या ॲनिमलबद्दल आपल्याला गोष्टी माहीत होत जातील हळूहळू. जसं आपण हा चॅप्टर शिकू भरपूर साऱ्या ॲनिमलचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यातल्या फक्त आपण एकाच ॲनिमलच्या ग्रुपचा आतापर्यंत स्टडी केला, म्हणजे एकाच फायलमचा स्टडी केला आणि तो होता फायलम पोरीफेरा. फर्स्ट फायलम आपण स्टडी केला, जे या पृथ्वीवरचे पहिले ॲनिमल आहे, या पृथ्वीवर आलेले पहिले इव्हॉल्व झालेले ॲनिमल आहे अकॉर्डिंग टू विटॅकर. विटॅकरच्या अनुसार या पृथ्वीवर पहिल्यांदा आलेले ॲनिमल कोणते आहे? पोरीफेरा ॲनिमल्स. तर आता आपल्याला आणखीन एका फायलमचा स्टडी करायचा, आणखीन एका ॲनिमलच्या ग्रुपचा स्टडी करायचा आणि त्या ॲनिमलच्या ग्रुपचं नाव आहे, फायलमचं नाव आहे नायडेरिया किंवा सिलेंट्रेटा. आता लक्षात ठेवा, हे दोन्ही पण नावं लक्षात ठेवा. कधी हे नाव विचारलं जाऊ शकतं, कधी ते पण नाव विचारलं जाऊ शकतं. बऱ्याचदा त्याला आधी सिलेंट्रेटा असं म्हणून ओळखलं जात होतं, आता त्याला नायडेरिया म्हणून ओळखल्या जाते. तर नायडेरिया जो आहे हा एक ग्रीक वर्ड आहे. लक्षात ठेवा काय म्हणून ओळखल्या जाते या फायलमला? नायडेरिया किंवा सिलेंट्रेटा. दोन्ही नावं लक्षात ठेवायचे आहे. आता हा जो नायडेरिया हा जो वर्ड आहे हा एक ग्रीक वर्ड आहे ज्याचं मिनिंग आहे स्टिंजिंग सेल्स. आता स्टिंजिंग सेल्स म्हणजे काय? या ग्रुपमध्ये जे ॲनिमल्स आहेत त्यांच्या टेंटेकल्सवर आणि त्यांच्या बॉडीवर काही स्टिंजिंग सेल्स प्रेझेंट असतात, ज्यांना की नायडोब्लास्ट असं म्हटलं जातं किंवा त्यांना नायडोसाइट्स असं म्हटलं जातं. तर त्या नायडोब्लास्ट किंवा त्या नायडोसाइट्सवरूनच हा नायडेरिया हा वर्ड तयार झालेला आहे. बघा तसं तुम्हाला समजणार नाही की हा जो नायडेरिया हा वर्ड आहे हा एक ग्रीक वर्ड आहे आणि कसा फॉर्म झालेला आहे. या ग्रुपमध्ये जे ॲनिमल्स आहे, फॉर एक्झाम्पल हा या ग्रुपमधला ॲनिमल आहे आणि याचे जे टेंटॅकल्स आहेत, ठीक आहे, हे याला म्हणतात टेंटॅकल्स. ठीक आहे, हा हायड्रा समजू आपण, हा ॲनिमल आहे या ग्रुपमधला आणि याचे हे जे टेंटॅकल्स आहेत आणि याची ही जी बॉडी आहे, तर या टेंटॅकल्सवर सुद्धा आणि याच्या बॉडीवर सुद्धा काही विशिष्ट प्रकारच्या सेल्स प्रेझेंट आहेत. त्यांना म्हणतात नायडोब्लास्ट किंवा नायडोसाइट्स. काय म्हटलं जातं त्याला? तर बघा आता यांच्या बॉडीवर आणि यांच्या हे जे टेंटॅकल्स आहे या टेंटॅकल्सवरती काही विशिष्ट प्रकारच्या सेल्स प्रेझेंट आहेत, ज्यांना नायडोब्लास्ट किंवा नायडोसाइट्स असं म्हटलं जातं किंवा यांना स्टिंजिंग सेल्स असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं यांना? स्टिंजिंग सेल्स. ह्या स्टिंजिंग सेल्स म्हणजे जसं नागी कसं असते ते आपल्या हा असतो विंचू वगैरे, त्या विंचाची जी अशी नांगी असते आहे ना, पकडायला अशी नांगी, तर त्या नांगीसारखं स्ट्रक्चर स्टिंजिंग म्हणजे अशा नांगीसारखं स्ट्रक्चर, त्या अशा नांगीसारख्या अशा सेल्स असतात. बघा या डायग्राममध्ये पण तुम्हाला दिसेल, नायडोब्लास्टची ही डायग्राम आहे, आपल्या बुकमध्ये पण दिलेली आहे ती डायग्राम आणि इथे तुम्हाला ती डायग्राम दिसेल की त्या सेल कशा टाईपच्या आहेत. तर त्या सेलच आहेत ॲक्च्युली, त्याच्यामध्ये न्यूक्लियस वगैरे सगळं काही आहे, पण त्या अशा नांगीसारख्या आहेत, जशी विंचूची कशी नांगी असते तशा टाईपच्या त्या सेल्स आहेत, म्हणून त्यांना स्टिंजिंग सेल्स असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशा ह्या स्टिंजिंग सेल्स किंवा नायडोब्लास्ट याच्यावरूनच, या नावावरूनच या ग्रुपचं नाव पडलेलं आहे नायडेरिया. तर आता हे समजलं का तुम्हाला या ग्रुपचं नाव नायडेरिया का बरं पडलं? कारण की यांच्या बॉडीवर आणि यांच्या या टेंटॅकल्सवरती काय प्रेझेंट आहेत? नायडोब्लास्ट प्रेझेंट आहे किंवा नायडोसिट्स प्रेझेंट आहेत किंवा यांना स्टिंजिंग सेल्स असं म्हणतात. आता हे ज्या नायडोब्लास्ट किंवा नायडोसिस्ट आहेत ह्या काय काम करतात? या ॲनिमलला याचा काय उपयोग आहे? तर ह्या नायडोब्लास्ट ज्या आहेत ह्या अँकरेजसाठी कामात पडतात. कशासाठी कामात पडतात? अँकरेज म्हणजे काय? अँकर टाकणे, पकडणे, असा कशाला तरी पकडणे है ना. अँकर हा वर्ड ऐकला असेल तुम्ही. मोठमोठे जहाज जे आहे त्यांना ते थांबायसाठी अँकर टाकतात समुद्रात, मग तो अँकर असा त्या कशाला तरी अडून जातो, असा अडतो आणि मग ते जहाज जे आहे ते थांबून जाते एका ठिकाणी, तर त्याला अँकरेज असं म्हटलं जातं. तसंच ह्या ज्या सेल्स आहेत नायडोब्लास्ट यांच्या बॉडीवर, ह्या काय काय काम करतात? नायडोब्लास्टचा यांना काय उपयोग आहे? तर नायडोब्लास्टचा उपयोग आहे फर्स्ट म्हणजे अँकरेजसाठी. कशासाठी यूज आहे त्यांना? फर्स्ट अँकरेज. ह्या नायडोब्लास्ट काय करतात? यांच्या बॉडीवर किंवा यांच्या ह्या ज्या टेंटॅकल्स आहेत या टेंटॅकलवर हे जे नायडोब्लास्ट आहे यांचा यूज काय आहे? अँकरेज, कशाला तरी पकडून घेणे. दुसरं आहे डिफेन्स. कशासाठी आहे? डिफेन्ससाठी. डिफेन्स म्हणजे स्वतःचा
संरक्षण करायला, कोणी एखादा ऑर्गॅनिझम असेल त्याच्यापासून आपला बचाव करायसाठी हे नायडोब्लास्ट कामात पडतात. थर्ड आहे हमला करायला, ऑफेन्ससाठी, ठीक आहे, ऑफेन्स किंवा आपलं भक्ष्य जे आहे प्रे पकडायला. थर्ड आहे याचं ऑफेन्स किंवा मग टू कॅप्चर प्रे. तर लक्षात ठेवा, प्रे जो आहे याचा जो भक्ष्य असतील, कारण हे मोठे ॲनिमल आहे, तर छोटे मोठे जे काही समुद्रामधले पाण्यामधले जे काही जीव असतील त्यांना पकडायसाठी हे नायडोब्लास्ट कामात पडतात. तर अशा तऱ्हेनं हे जे नायडोब्लास्ट आहे किंवा ह्या ज्या स्टिंजिंग सेल्स आहेत यांचा या ॲनिमल असा डिफरंट तऱ्हेचा यूज आहे. तर आतापर्यंत आपण समजलो की नायडेरिया हा वर्ड कसा तयार झालेला आहे. तर आता या ग्रुपमध्ये नायडेरिया या फायलममध्ये 9000 एवढे ॲनिमल्स आहेत. किती स्पेसीज आहेत? 9000. लक्षात ठेवा, तुम्ही नोट पण करू शकता. 9000 एवढ्या स्पेसीज आहेत या ग्रुपमध्ये, ठीक आहे. 9000 एवढे ॲनिमल या ग्रुपमध्ये आहेत. आता या ग्रुपमध्ये जेवढे ॲनिमल आहेत हे ॲनिमलच आहेत, नायडेरियन्स हे ॲनिमल्स आहेत. बघा, नायडेरिया हा ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये जे ॲनिमल आहेत त्यांना आपण नायडेरियन्स असं म्हणतो. काय? नायडेरियामध्ये असलेल्या ॲनिमलला आपण नायडेरियन्स असं म्हणतो. तर नायडेरियन्स हे ॲनिमल्सच आहेत हे सगळ्यात आधी सांगणारे 2 सायंटिस्ट होते. ते बऱ्याच दिवसाच्या अगोदर त्यांनी सांगून ठेवलं. कोण होते ते सायंटिस्ट? त्याच्यातला फर्स्ट सायंटिस्ट होता पेसोनेल आणि दुसरा होता ट्रिम्ले. या दोघांनी 1744 मध्ये पहिल्यांदा प्रूव्ह करून दिलं, प्रूव्ह दॅट नायडेरियन्स आर ॲनिमल्स. या दोघांनी सगळ्यात आधी सांगितलं की जे नायडेरियन्स आहेत ते ॲनिमल्स आहेत. जसं याच्या अगोदरच्या ग्रुपमध्ये आपण शिकलो की जो रॉबर्ट ग्रँट नावाचा सायंटिस्ट होता त्यांनी सांगितलं की हे जे स्पॉन्जेस आहेत हे पण ॲनिमल आहेत. हे स्पॉन्ज हे पण ॲनिमल आहे हे सांगणारा फर्स्ट सायंटिस्ट कोणता होता? रॉबर्ट ग्रँट. तसेच हे जे नायडेरियन आहे हे नायडेरियन सुद्धा ॲनिमल आहेत हे सांगणारे 2 सायंटिस्ट कोणते आहेत? तर पेसोनेल आणि ट्रेम्ले हे 2 सायंटिस्ट आहेत की ज्यांनी सगळ्यात आधी आपल्याला सांगितलं की हे काय आहेत? नायडेरियन्स हे ॲनिमल्स आहेत. त्यानंतर पुढे काय झालं बघा की ल्युकार्डने जे आहे ल्युकार्ड यूज दी टर्म सिलेंट्रेटा. सिलेंट्रेटा हा वर्ड यूज करणारा पहिला सायंटिस्ट होता तो म्हणजे ल्युकार्ड. त्यानंतर बघा हॅशेक या सायंटिस्टने यूज दी टर्म नायडेरिया. नायडेरिया हा वर्ड सगळ्यात आधी कोणी यूज केला? तर हॅशेक या सायंटिस्टने. तर हे काही याची बेसिक अशी माहिती मी तुम्हाला सांगितली किंवा तुम्हाला एक जनरल नॉलेज म्हणून पण हे लक्षात ठेवा किंवा एक्स्ट्राचे काही पॉईंट म्हणून पण लक्षात ठेवा जे नीटसाठी किंवा CET पण कदाचित तुम्हाला कामात पडतील, एक्स्ट्रा तुमचं नॉलेज पण वाढवतील. कारण एवढी सगळी ही जास्त एक्स्ट्राची माहिती बुकमध्ये दिलेली नाही. तर मग हे तुम्हाला काही बेसिक तुम्हाला इंटरेस्ट आला पाहिजे म्हणून हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं हा आहे याचा काही इंट्रोडक्टरी पार्ट. आता या ग्रुपमध्ये तर भरपूर सारे ॲनिमल आहे. किती आहे? 9000 एवढे ॲनिमल आहेत आणि त्या प्रत्येकाचे आता आपल्याला प्रत्येकाचे तर नाही, या ग्रुपमधले जे ॲनिमल आहेत त्याचे सगळ्यांचे आपल्याला आता फीचर समजून घ्यायचे आहे. त्यांचे काय काय फीचर्स आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे, सगळं 1 बाय 1 करून समजायचं आपल्याला. आता या पॉईंट मी बोर्डवर नोट केलेले आहेत, त्या पॉईंटच्या मदतीने हे सगळं काही आपण समजून घेऊ. तर सगळ्यात आधी आपण याचं हॅबिटॅट समजून घेऊ. तर आता या ग्रुपमध्ये जे ॲनिमल आहेत यांना जर शोधायचं असेल तर कुठे सापडतील किंवा हे राहतात कुठे, यांचं घर काय आहे? तर यांचं घर आहे पाण्यामध्ये हे सापडतं आपल्याला, म्हणजे ते ॲक्वॅटिक आहे. कसं आहे हॅबिटॅट? ॲक्वॅटिक. आणि त्यातल्या त्यात हे मरीन वॉटरमध्ये आपल्याला सापडतात, समुद्राच्या पाण्यामध्ये किंवा खाऱ्या पाण्यामध्ये सापडतात बऱ्यापैकी, आणि फार थोडे जे आहेत ते आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये सापडतात. तर हॅबिटॅट काय यांचा? हॅबिटॅट जो आहे हा ॲक्वॅटिक आहे. लक्षात ठेवा, हॅबिटॅट आहे ॲक्वॅटिक, म्हणजे पाण्यामध्ये ते राहतात. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त आपल्याला कुठे दिसतील? ते मरीन वॉटरमध्ये, खाऱ्या पाण्यामध्ये, आणि सम आर इन फ्रेश वॉटर. काहीच फक्त फ्रेश वॉटरमध्ये, गोड्या पाण्यामध्ये, नदीच्या पाण्यामध्ये किंवा तलावाच्या पाण्यामध्ये आपल्याला ते बघायला भेटतील. तर ठीक आहे, आपल्याला समजलं की यांचं घर काय आहे किंवा हे राहतात कुठे, तर हे पाण्यामध्ये राहतात, ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो म्हणजे बॉडी सिमेट्री. तर यांची बॉडी सिमेट्री आहे कशी? तर यांची बॉडी सिमेट्री आहे रेडियल. दे आर रेडियली सिमेट्रिकल. कशी आहे बॉडी सिमेट्री? रेडियल सिमेट्री. लक्षात ठेवा, यांची बॉडी कशी आहे? रेडियली सिमेट्रिकल आहे किंवा रेडियल सिमेट्री आहे यांची. म्हणजे काय की या ग्रुपमधले जे ॲनिमल्स आहेत त्यांच्या बॉडीच्या सेंटरमधून कितीही प्लेन पास केले तरीही त्यांची बॉडी 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. तर अशा टाईपच्या बॉडीला काय म्हणतो आपण? रेडियली सिमेट्रिकल बॉडी किंवा रेडियल सिमेट्री. म्हणजे बघा आता फॉर एक्झाम्पल हा एखादा ॲनिमल आहे या ग्रुपमधला, ठीक आहे, हा एक ॲनिमल आहे. आता आपण काय केलं की या ॲनिमलच्या बॉडीच्या सेंटरमधून एक इमॅजिनरी प्लेन पास केला. तर या इमॅजिनरी प्लेनमुळे काय झालं की या ॲनिमलची बॉडी 2 पार्टमध्ये डिवाइड झाली. हा एक पार्ट, हा एक पार्ट. आता आपण काय करू, एक आणखीन या ॲनिमलच्या बॉडीमधून एक हा असा इमॅजिनरी प्लेन पास करू. इथून पास केला तर आता या प्लेननी काय झालं की याची बॉडी परत या पार्टमध्ये डिवाइड झाली या प्लेनमुळे, है ना, 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाली. परत आता आपण काय करू, आता असा एक प्लेन टाकू, ठीक आहे, असा एक प्लेन टाकू.
तर या प्लेननी काय केलं, या ॲनिमलला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं. कोणते दोन इक्वल पार्ट, हा एक वरचा पार्ट, हा एक खालचा पार्ट. तर अशा तऱ्हेनं आपण कितीही प्लेन या ॲनिमलच्या बॉडीच्या सेंटरमधून जर पास केले, या ॲनिमलच्या बॉडीच्या सेंटरमधून इमॅजिनरी जर प्लेन आपण पास केले आणि त्या प्लेनमुळे या ॲनिमलची बॉडी जर दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होत असेल तर आपण काय म्हणतो त्याला, रेडियली सिमेट्रिकल ॲनिमल आहे ना. आपण बघितलं ना, दोन टाईपच्या सिमेट्री असतात. काही काही ॲनिमल सिमेट्रिकल असतात, काही ॲनिमल एसिमेट्रिकल असतात. काही ॲनिमल जे असतात ते ओबडधोबड असतात. जसं की आपण हे असा बघितला, फॉर एक्झाम्पल हा एक ॲनिमल आहे. आता याच्या सेंटरमधून जर आपण असा एक इमॅजिनरी प्लेन पास केला तर आता याची बॉडी दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड तर झाली, पण हे दोन्ही इक्वल पार्ट एकसारखे दिसतात का, आपल्याला नाही. मग अशा टाईपच्या सिमेट्रीला काय म्हणणार आपण, अशा टाईपच्या बॉडीला काय म्हणणार, एसिमेट्रिकल बॉडी आहे, एसिमेट्री आहे. ठीक आहे. आता काही ॲनिमल जे असतात, फॉर एक्झाम्पल असा टाईपचा एक ॲनिमल आहे. ठीक आहे, हा असा ॲनिमल आहे. आता या ॲनिमलच्या बरोबर बॉडीच्या सेंटरमधून एक इमॅजिनरी प्लेन आपण पास करणार. ठीक आहे. या प्लेनमुळे काय झालं, या ॲनिमलची बॉडी अशा दोन पार्टमध्ये डिवाइड झाली, हा एक पार्ट, हा एक पार्ट. तर अशा टाईपच्या सिमेट्रीला काय म्हणतो आपण, बायलॅटरल सिमेट्री. जसं की आपलं एक्झाम्पल घ्या, आपल्या बॉडीच्या ह्याच्या बरोबर सेंटरमधून असा एक इमॅजिनरी प्लेन पास करा, त्यामुळे आपली बॉडी दोन पार्टमध्ये डिवाइड होती की नाही, हा पार्ट, हा पार्ट. तर अशा टाईपच्या सिमेट्रीला काय म्हटलं, बायलॅटरल सिमेट्री. म्हणजे आपण सिमेट्रिकल आहे, कारण व्यवस्थित आहे ना आपली बॉडी, आपण सिमेट्रिकल आहे. त्यातल्या त्यात आपली सिमेट्री कोणती आहे, तर आपली आहे बायलॅटरल सिमेट्री. बघा कोणती आहे आपली सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री. तर लक्षात ठेवा, हे सगळे वेगळे वेगळे सिमेट्रीचे टाईप लक्षात ठेवा. बायलॅटरल सिमेट्री काय आहे, त्याचबरोबर रॅडियल सिमेट्री काय आहे, किंवा एसिमेट्री काय आहे. तर हे सगळं काही आहे, हे आपल्या ॲनिमल किंगडममध्ये या भरपूर सारे कामाचे आहे. कारण हे फक्त हे वर्ड दिलेले आहेत. त्यानंतर मग आता याचं जे डिस्क्रिप्शन आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर अशा तऱ्हेने या ग्रुपमध्ये जे ॲनिमल आहेत त्यांची सिमेट्री कशी आहे, रॅडियल सिमेट्री आहे. त्यानंतर नेक्स्ट फीचर काय आहे या ग्रुपमधल्या ॲनिमलचं, ते आहे जर्म लेअर. तर आता यांच्या बॉडीमध्ये 2 जर्म लेअर प्रेझेंट आहेत. म्हणजे हे ॲनिमल कसे आहे, डायप्लोब्लास्टिक आहेत. कसे आहे, दे आर डायप्लोब्लास्टिक. हे कसे आहे, डायप्लोब्लास्टिक. डायप्लोब्लास्टिक म्हणजे 2 लेअर पासून बनलेले आहेत. डाय मीन्स 2, हा एक लेअर आणि ही एक लेअर. आउटर कोणती असते, आठवण करा, इक्टोडर्म म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला, इक्टोडर्म. आणि इनर कोणती असते, इंडोडर्म. इक्टोडर्म आणि इंडोडर्म अशा 2 लेअर पासून जे ऑर्गॅनिझम बनतात, अशा 2 लेअर पासून ज्या ऑर्गॅनिझमची किंवा ज्या ॲनिमलची बॉडी बनते त्या ॲनिमलला आपण डायप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असं म्हणतो. म्हणजे हे किती जर्म लेअर पासून बनलेले, जर्म लेअर किती यांच्यामध्ये, 2, म्हणून हे काय झाले, डायप्लोब्लास्टिक. तर मी तुम्हाला आधी सांगितलं या जर्म लेअर काय असतात. तर या जर्म लेअरचं फंक्शन काय असते, तर या जर्म लेअर पासून आपली बॉडी बनत असते. आपल्या बॉडीचे प्रत्येक अवयव, प्रत्येक ऑर्गन या जर्म लेअर पासून बनत असते. काही आपले बॉडी ऑर्गन या एक्टोडर्म पासून बनतात, काही बॉडी ऑर्गन ह्या एंडोडर्म पासून बनतात. तर काही ॲनिमलमध्ये 2 जर्म लेअर बघायला भेटतात, त्यांना आपण डायप्लोब्लास्टिक म्हणतो. आणि काही ॲनिमलमध्ये आपल्याला 3 जर्म लेअर बघायला भेटतात, आपण त्यांना ट्रायप्लोब्लास्टिक असं म्हणतो. तर ट्रायप्लोब्लास्टिक सध्या आलेलं नाही. कोणते कोणते ॲनिमल आहेत ते आपण नंतर शिकणार. आता या ग्रुपमधले जे ॲनिमल आहेत ते कसे आहेत, डायप्लोब्लास्टिक. म्हणजे या 2 जर्म लेअर पासून ते बनलेले आहेत. ठीक आहे. कोणत्या जर्म लेअर असतात, एक्टोडर्म, एंडोडर्म. याच्यामध्ये आणखीन एक लेअर प्रेझेंट असते, नॉन लिव्हिंग मटेरियल. त्याला काय म्हणतात, त्याच्यावर पण क्वेश्चन आलेले आहेत नीटमध्ये, सीईटीमध्ये. मेसोग्लिया असं म्हणतात, लक्षात ठेवा. मेसोग्लिया एक नॉन लिव्हिंग लेअर पण आहे, मेसोग्लिया. तर हे सगळं आपला रिवाइज पार्ट आहे. हे सगळं काही व्यवस्थित लक्षात ठेवा. तर बघा काय फीचर बघितलं आपण आतापर्यंत, यांचं हॅबिट बघितलं आपण. हॅबिट कसं आहे, ॲक्वॅटिक आहे, पाण्यामध्ये राहतात. सिमेट्री बघितली आपण. सिमेट्री कशी आहे, रॅडियल सिमेट्री, गोल आहे जवळपास शेपनं, बॉडीनं. आणि यांच्या बॉडीचे जर आपण असा ॲक्सिस पास केला तर कितीही पार्ट तयार होऊ शकतात. तर अशा सिमेट्रीला आपण रॅडियल सिमेट्री म्हटलं. त्याचबरोबर जर्म लेअर किती आहे, 2, म्हणून डायप्लोब्लास्टिक आहे. त्याचबरोबर आहे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कशा प्रकारची आहे, म्हणजे बॉडी जी आहे ती कशा टाईपनी बनलेली आहे, कोणत्या सेलपासून किंवा टिश्यूपासून बनलेली आहे. तर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कशी आहे यांच्यामध्ये, टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आहे यांच्यामध्ये. नेक्स्ट आपण फीचर बघू याचं. 1 बाय 1 करून सगळं आपण फीचर समजून घेतो. टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आहे, लक्षात ठेवा. आता याच्या अगोदरचा ग्रुप बघितला आपण, पोरीफेरा आठवा बरोबर. तर पोरीफेरामध्ये कसं होतं, पोरीफेरामध्ये फक्त बॉडीवरती काय होत्या, सेल्स होत्या. ठीक आहे. त्यांच्या बॉडीवर अशा सेल्स होत्या, फक्त पूर्ण बॉडी सेलपासून बनलेली होती. त्यांच्या बॉडीवर टिश्यू वगैरे नव्हते, ऑर्गन नव्हते, काहीच नव्हतं. याच्या अगोदरचा ग्रुप आपण बघितला ना, त्यांच्यामध्ये काय होतं, सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन होतं. यांच्यामध्ये काय आहे, टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आहे. लक्षात ठेवा, कंपॅरिझन व्यवस्थित करत चला.
कारण की नीटमध्ये CETमध्ये भरपूर सारे क्वेश्चन येतात आणि ह्या बेसिक गोष्टी आहे, ह्या जर आपल्याला समजल्या तर भरपूर सारा आपला ॲनिमलचा स्टडी इझी होऊन जातो. याच्या अगोदरचा ॲनिमलचा ग्रुप बघितला आपण, त्यांच्यामध्ये कसं लेवलचं ऑर्गनायझेशन होतं, सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन होतं. त्यांच्यामध्ये फक्त सेल होत्या, बॉडीचे सगळे कामं जे आहेत त्या सेल करत होत्या, टिश्यू नव्हते, ऑर्गन नव्हते, काहीच नव्हतं. जसं आपल्यामध्ये टिश्यू आहेत, ऑर्गन आहे, तसं त्यांच्या बॉडीमध्ये काहीच नव्हतं. पण या ग्रुपमधले जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला थोडंसं जास्त कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन बघायला भेटते. त्यांच्यामध्ये टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आहे. या ग्रुपमध्ये जे ॲनिमल आहेत त्यांच्यामध्ये टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे सेलपासून काय तयार झालेले आहेत, आता सेलपासून टिश्यू फॉर्म झालेले आहेत. बघा, हे टिश्यू. आता टिश्यू कशाला म्हणतो आपण, ॲनिमल सेलचा जो ग्रुप असतो त्याला आपण टिश्यू असं म्हणतो. जे सेल्स एकसारखे काम करतात, एकसारखे दिसतात, ज्यांचं फंक्शन आणि स्ट्रक्चर एकसारखं असतं, त्यांना आपण टिश्यू म्हणतो. तर या पृथ्वीवरती हे पहिले ॲनिमल आहेत की ज्यांच्या बॉडीमध्ये टिश्यू आहेत. याच्या अगोदरचा ग्रुप पाहिला पण, त्यांच्यामध्ये टिश्यू होते का, नाही, त्यांच्यामध्ये फक्त सेल होत्या. पण या ग्रुपमध्ये जे ॲनिमल आहे हे पृथ्वीवरचे पहिले असे ॲनिमल आहे, पहिले असे ॲनिमल या पृथ्वीवर तयार झाले की ज्यांच्यामध्ये टिश्यू प्रेझेंट आहे. लक्षात आलं का? तर यांच्यामध्ये टिश्यू असलेले पहिलेच ॲनिमल आहेत हे या पृथ्वीवरचे, आणि यांच्यामध्ये आपल्याला टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन बघायला भेटते. लक्षात ठेवा, हे सगळं काही इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप पण लक्षात ठेवत चला, आपल्याला भरपूर कामात पडणार आहे. त्याच्यामुळे आपला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट पण येईल आणि इव्हॉल्युशनच्या अकॉर्डिंग पण आपण विचार करायला लागणार. त्यामुळे आपल्याला बायोलॉजी भरपूर इझी पण जाईल आणि प्रत्येक ऑर्गॅनिझमचा कसा एकमेकाशी रिलेशन आहे ते पण आपल्याला माहीत पडेल. तर अशा तऱ्हेनं हे एक आणखीन आपण फीचर समजून घेतलं की यांच्यामध्ये टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आहे. नेक्स्ट जे फीचर आहे ते आहे बॉडी प्लॅन, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ठीक आहे, बॉडी प्लॅन कसा आहे, ब्लाइंड सॅक आहे. ब्लाइंड सॅक म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता हा एक ॲनिमल आहे. आता या ॲनिमलमध्ये जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, फॉर एक्झाम्पल ही आहे डायजेस्टिव्ह सिस्टम. आता या डायजेस्टिव्ह सिस्टमला एकच ओपनिंग आहे. काय आहे, एकच ओपनिंग आहे. म्हणजे हेच माउथ आहे आणि हेच ॲनस आहे. म्हणजे खायचा पण तोच रस्ता आणि हे खाल्लेलं न पचलेलं सगळं बाहेर काढायला पण तोच रस्ता. बघा काय आहे, माउथ पण इथेच आहे, माउथ पण हेच आहे आणि बाहेर काढायला ॲनस असं म्हणू आपण याला, ॲनस पण हेच आहे. म्हणजे एकच रस्ता आहे डायजेस्टिव्ह सिस्टमचा. तर अशा टाईपच्या बॉडी प्लॅनला काय म्हटलं जातं, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. बॉडीला काय कन्सिडर केलं इथं, सॅक. म्हणजे सॅक म्हणजे बॅगसारखं हे स्ट्रक्चर कंप्लीट केलं. आणि सॅकसारखं स्ट्रक्चर कसं आहे, तर हे ब्लाइंड आहे. म्हणजे एकच रस्ता आहे, खाण्याचा पण तोच, बाहेर काढायचा पण तोच. तर अशा टाईपच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला आपण इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम सुद्धा म्हणतो. तर ते पण लक्षात ठेवा, इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम. इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम. तर इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम का बरं राहायला म्हटलं आपण, कारण की इथे काय माउथ पण तेच आहे आणि माउथ पण तेच आहे आणि ॲनस पण तेच आहे. म्हणजे खायची जागा पण तीच आहे आणि बाहेर काढायची जागा पण तीच आहे. तर अशा टाईपच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला आपण इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम म्हटलं आणि या बॉडी प्लॅनला आपण ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असं सुद्धा म्हटलं. आता जर समजा यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला 2 ओपनिंग असते तर मग काय म्हटलं असतं आपण याला, बघा 2 ओपनिंग म्हणजे कोणतं, हे माउथ आहे, हे खायचा रस्ता आणि हे न फसलेलं बाहेर काढायचा रस्ता. जर हे समजा हे ॲनस असतं, आता 2 ओपनिंग झाले इथे ओपनिंग एकच आहे म्हणून म्हटलं आपण ब्लाइंड सॅक. पण जर ओपनिंग 2 असते तर काय म्हटलं असतं आपण, ती डायजेस्टिव्ह सिस्टम कशी झाली असती, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम झाली असती. लक्षात ठेवा. तर ही कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम यांच्यामध्ये नाही, यांच्यामध्ये इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. कंप्लीट कोणामध्ये, आपल्यामध्ये. कारण बघा आपला माउथ वेगळा आहे, खाण्याचा रस्ता वेगळा, बाहेर काढायचा रस्ता वेगळा, ॲनस वेगळा. तर अशा टाईपच्या याला कंप्लीट म्हणतात. पण यांच्यामध्ये तसं नाही, यांच्यामध्ये इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. त्यानंतर नेक्स्ट फीचर आता याचं आणखीन समजून घेऊ आपण. बघा, तर यांच्यामध्ये जे आहे हे डायजेशन एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रा सेल्युलर दोन्ही टाईपनी डायजेशन होते. लक्षात ठेवा. तर कशा टाईपनी डायजेशन होते, डायजेशन 2 टाईपनी होऊ शकतं, एक्स्ट्रा सेल्युलर अँड इंट्रासेल्युलर. तर एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रासेल्युलर डायजेशन म्हणजे काय, तर बघा एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल हा आपण आहे समजा, ठीक आहे, आपण जेवण केलं, अन्न खाल्लं आपण आणि मग ते आपण सेलच्या बाहेर पचवतो ना, सेलच्या बाहेर डायजेस्ट करतो की नाही, आणि मग डायजेस्ट झालेलं फूड मग नंतर आपण आतमध्ये घेतो, सेलच्या आतमध्ये. फॉर एक्झाम्पल आपली ही आहे सेल, ही आहे न्यूक्लियस, ठीक आहे. मग आपण काय केलं, बॉडीच्या बाहेरच, ठीक आहे, जरी आपण बॉडीच्या आतमध्ये घेतलं पण ते फूड जे आहे ते डायजेस्ट व्हायला सेलमध्ये गेलं का नाही, आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅक किंवा एलिमेंटरी जी कॅनल होती आपली, जी आपली अन्न नलिका आहे, त्या अन्ननलिकेमध्ये किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये हे जेवण जे आहे आपलं डायजेस्ट झालं आणि मग डायजेस्ट झालेलं फूड जे आहे मग नंतर ते डायजेस्ट झालेलं फूड आपल्या सेलमध्ये गेलं की नाही. तर अशा टाईपच्या डायजेशनला काय म्हटलं जातं, एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन, जे डायजेशन सेलच्या बाहेर होते.
ठीक आहे. तर यांच्यामध्ये काही काही ॲनिमलमध्ये डायजेशन एक्स्ट्रा सेल्युलर आहे आणि काही काही ॲनिमलमध्ये डायजेशन हे इंट्रा सेल्युलर आहे. म्हणजे काय करतील, हे फूड घेतील आणि मग हे फूड जे आहे हे सेलच्या आतमध्ये जाईल आणि मग सेलच्या आतमध्ये गेलं की मग ते डायजेस्ट होईल. तर अशा टाईपच्या डायजेशनला इंट्रा सेल्युलर डायजेशन असं म्हटलं जातं. लक्षात आलं का तुमच्या? एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे काय, सेलच्या बाहेर डायजेशन होणे, डायजेस्ट झाल्यानंतर मग ते सेलमध्ये येणे, अशा टाईपला एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन म्हटलं. आणि इंट्रा सेल्युलर डायजेशन म्हणजे काय की फूड आधी सेलच्या आतमध्ये जाईल, सेलमध्येच ते डायजेस्ट होईल. तर अशा टाईपच्या डायजेशनला म्हणणार आपण इंट्रा सेल्युलर डायजेशन. तर अशा टाईपचं आपल्याला डायजेशन बघायला भेटते या ॲनिमल्समध्ये किंवा नायडेरियन्समध्ये. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला डायजेस्टिव्ह ट्रॅक कसा आहे यांचा. तर जो डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे तो एक यांच्या बॉडीमध्ये अशी एक मोठी कॅव्हिटी आहे. मी तुम्हाला इथे नोट करून देतो. आता फॉर एक्झाम्पल हा एक ॲनिमल आहे या ग्रुपमधला आणि या ॲनिमलमध्ये आपल्याला दिसते याच्या मधात एक मोठी अशी कॅव्हिटी आहे. काय आहे, कॅव्हिटी प्रेझेंट आहे आणि त्या कॅव्हिटीला काय म्हटलं जातं, त्याला सिलेंट्रॉन असं म्हटलं जातं. काय म्हटलं त्या कॅव्हिटीला, लक्षात ठेवा, सिलेंटेरॉन असं म्हटलं. आता ही जी कॅव्हिटी आहे ही दोन्हीसाठी कामात पडते, ही डायजेशनसाठी सुद्धा कामात पडते आणि सर्क्युलेशनसाठी सुद्धा कामात पडते. कशासाठी, दोन्ही गोष्टीला कामात आली ही कॅव्हिटी. तर ही जी कॅव्हिटी आहे जिला आपण सिलेंट्रॉन म्हटलं, ही कॅव्हिटी सर्क्युलेशनसाठी सुद्धा कामात पडते आणि डायजेशनसाठी सुद्धा कामात पडते. तर अशा टाईपच्या कॅव्हिटीला म्हटलं जातं ते म्हणजे गॅस्ट्रोव्हस्क्युलर कॅव्हिटी. लक्षात ठेवा, याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतात. गॅस्ट्रोव्हस्क्युलर कॅव्हिटी, तर काय म्हटलं या कॅव्हिटीला, गॅस्ट्रोव्हस्क्युलर कॅव्हिटी. कारण ही कॅव्हिटी दोन्ही कामं करते. कोणते कामं करते, सर्क्युलेशनचं सुद्धा काम करते ही कॅव्हिटी आणि डायजेशनचं सुद्धा ही कॅव्हिटी काम करते. म्हणजे यांच्या बॉडीमध्ये एक कॅव्हिटी आहे जिला आपण सिलेंट्रॉन म्हटलं आणि या सिलेंट्रॉनमध्ये काय काय कामं होतात, सर्क्युलेशनचं सुद्धा होते आणि डायजेशनचं सुद्धा होते. आता अशा टाईपच्या फंक्शनला काय म्हटलं, गॅस्ट्रोव्हस्क्युलर कॅव्हिटी. तर अशा टाईपच्या कॅव्हिटीला आपण गॅस्ट्रोव्हस्क्युलर कॅव्हिटी असं सुद्धा म्हणतो. तर हे एक आणखीन याचं एक फीचर झालं. त्यानंतर नेक्स्ट जे फीचर आहे त्यांचं आहे प्रिमिटिव्ह नर्वस सिस्टम यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. बघा, नर्वस सिस्टम जे आहे सुरुवातीचे ॲनिमल आहेत यांच्यामध्ये काही फारशी अशी नर्वस सिस्टम डेव्हलप झालेली नाही, जसं की आपल्यामध्ये डेव्हलप झालेली आहे. आपल्यामध्ये प्रॉपर ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे, त्याचबरोबर भरपूर सारे न्यूरॉन्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. तर तसं सिस्टम यांच्या बॉडीमध्ये नाही आहे. ही खूप सुरुवातीचे ॲनिमल या पृथ्वीवरचे आहेत. आपण तो खूप नंतर तयार झालो, आपण खूप इव्हॉल्व आहे. हे साधे आहेत यांच्यामध्ये. त्यामुळे काय आहे की प्रिमिटिव्ह, सुरुवात आधी तयार झालेली जी नर्वस सिस्टीम आहे तिला आपण प्रिमिटिव्ह नर्वस सिस्टम म्हणतो. तर सुरुवातीची तयार झालेली नर्वस सिस्टीम यांच्या बॉडीमध्ये बघायला भेटते. नर्व सेलच फक्त प्रेझेंट आहे, ना ब्रेन बीन असं काही नाही यांच्या भानगडी. यांच्या बॉडीमध्ये फक्त काय आहेत, नर्व सेल्स प्रेझेंट आहेत. तर लक्षात ठेवा, यांच्या बॉडीमध्ये फक्त काय आहेत, तर नर्व सेल्स प्रेझेंट आहेत. त्यानंतरचा पुढचा पॉईंट घेऊ आपण की यांच्या बॉडीमध्ये आपल्याला 2 बॉडी फॉर्म बघायला भेटतात. यांची बॉडीमध्ये आपल्याला 2 बॉडी फॉर्म बघायला भेटतात. काही जे आहेत ते सिलेंड्रिकल बॉडी आहे काही काहींची, ज्याला पॉलिप असं म्हटलं जातं. काही ॲनिमल जे आहेत त्यांची बॉडी सिलेंड्रिकल आहे, त्याला आपण पॉलिप म्हणतो. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल आहे हायड्रा पण असा गोल आहे ना सिलेंड्रिकल. तर याला काय म्हणणार आपण, याला पॉलिप असं म्हटलं जातं. ज्यांची बॉडी गोल आहे त्यांना आपण म्हणणार पॉलिप, सिलेंड्रिकल बॉडी. आणि दुसरा बॉडीचा फॉर्म कोणता आहे, तर काही ॲनिमल जे आहेत ते अंब्रेलासारखा पण शेप आहे काहींचा जो आहे असा अंब्रेलासारखा शेप आहे. जसं की जेली फिश कोणती आहे, एक्झाम्पल अंब्रेला. छत्री कशी असते आपली, अंब्रेलासारखा शेप आहे. जेली फिश हे त्याचं एक्झाम्पल आहे. किंवा ऑरेलिया असं म्हटलं जातं त्याला, किंवा त्यालाच मेड्युसा असं म्हणतात. बघा, तर या ग्रुपमधले ॲनिमल जे आहेत हे 2 बॉडी फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत. एक म्हणजे काहींची बॉडी गोल आहे ज्याला पॉलिप म्हणतात, काहींची बॉडी अंब्रेलासारखी आहे. बघा, काहींची बॉडी अशी गोल आहे, काहींची अंब्रेलासारखी आहे. जर गोल असेल तर पॉलिप म्हटलं आणि जर अंब्रेलासारखी असेल तर त्याला मेड्युसा असं म्हटलं. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण याचे सगळे जनरल फीचर कॅरेक्टर समजून घेतलेले आहेत. आता लास्ट जो आपला पॉईंट बाकी आहे तो म्हणजे आहे रिप्रोडक्शनचे रिलेटेड. तर तो पॉईंट आता एकदा समजून घेऊ आपण. आता या ग्रुपमधले जे ॲनिमल आहेत ते रिप्रोडक्शन 2 मेथडनी करतात. सेक्शुअल मेथडनी सुद्धा करतात आणि एसेक्शुअल मेथडनी सुद्धा करतात. एसेक्शुअल मेथडनी जे आहे ते बडिंग करतात आणि त्याचबरोबर रिजनरेशन करतात. तर या 2 मेथडमुळे काय की ते रिप्रोडक्शन करतात. तर बडिंग म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल बघा की या ग्रुपमधला हा एक ॲनिमल आहे. ठीक आहे, हा एक ॲनिमल आहे. तर याच्या बॉडीला असा एक बर्ड लागतो. काय लागतो, एक छोटासा असा बर्ड लागतो, अशी गाठीसारखं स्ट्रक्चर बर्ड. आता हा बर्ड मोठा होतो आणि बर्ड मोठा झाला की मग या बॉडीपासून तो डिटॅच होतो, असा खाली पडतो समजा. तर या बर्डपासून एक नवीन ऑर्गॅनिझम किंवा नवीन ॲनिमल तयार होतो.
तर अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला काय म्हणतो आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि हे एसेक्शुअल रिप्रोडक्शन कशापासून झालं बर्डपासून झालं म्हणून याला बडिंग असं म्हटलं जातं. त्याचबरोबर दुसरी प्रोसेस आहे रिजनरेशनची. तर रिजनरेशनमध्ये काय होते की यांच्या बॉडीचा जर एखादा पार्ट तुटला, फॉर एक्झाम्पल हा एक ॲनिमल आहे आणि या ॲनिमलच्या बॉडीचा एखादा पार्ट जर तुटला, हा समजा हा पार्ट तुटला एवढासा आणि हा या पार्टपासून परत एक न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म झाला किंवा न्यू ॲनिमल फॉर्म झाला, तर अशा टाईपच्या याला काय म्हणतो आपण रिजनरेशन कॅपॅसिटी. जर तुटलेला पार्ट परत तयार होणे जसाचा तसा त्याला म्हणतो आपण रिजनरेशन कॅपॅसिटी. आता हे तर झालं एसेक्शुअल रिप्रोडक्शनचं. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं करतात, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन हे गमीट फॉर्म करतात, मेल गमीट फिमेल गमीट असे गमीट फॉर्म करतात आणि त्या गमीटमुळे काय की न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. आता यांच्यामध्ये जे फर्टिलायझेशन आहे ते एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे, म्हणजे बॉडीच्या आत फर्टिलायझेशन होत नाही, बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन होतं, म्हणजे पाण्यामध्ये कुठेतरी. आता फॉर एक्झाम्पल हा मेल आहे, हे फिमेल आहे. आता हा मेल काय करणार, हा मेल जो आहे पाण्यामध्ये स्पर्म सोडणार. आता ही जी फिमेल आहे ही फिमेल काय करणार, पाण्यामध्ये एग सोडणार. तर एग आणि हा स्पर्म या पाण्यामध्ये या दोघांचीच भेट होणार. तर ही भेट कशी झाली, या दोघांचं भेट झाल्यानंतर काय होते, मेल फिमेल गमीटची भेट झाल्यानंतर फर्टिलायझेशन. पण हे फर्टिलायझेशन कसं झालं, पाण्यामध्ये झालं, बाहेर झालं बॉडीच्या. मग अशा टाईपच्या फर्टिलायझेशनला काय म्हणतो आपण एक्सटर्नल फर्टिलायझेशन. नाव लक्षात ठेवा, एक्सटर्नल फर्टिलायझेशन. काय म्हटलं, एक्सटर्नल फर्टिलायझेशन. आणि त्यानंतर मग आता इथून जो नवीन ऑर्गॅनिझम तयार होईल किंवा नवीन जो जीव ॲनिमल तयार होईल या दोघांच्या फर्टिलायझेशनपासून, तर त्याची डेव्हलपमेंट जी आहे इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. कशी आहे, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. आता इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर मी तुम्हाला मागे पण एक्सप्लेन करून सांगितलं होतं की इनडायरेक्ट डेव्हलपमेंटमध्ये काय होते की हा जो एक नवीन जीव तयार झाला, हा जो नवीन ॲनिमल तयार झाला, हा आधी लार्वा बनतो. कोणत्या स्टेजमध्ये जातो, लार्वा. मग लार्वापासून मग नंतर हा एक ॲडल्ट असा ॲनिमल बनतो. आधी ज्यांच्या आयुष्यामध्ये लार्वा ही स्टेज येणार, लक्षात ठेवा, लार्वा काय, लार्वा अळीसारखी स्टेज. अळी जसं फुलपाखरूचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं तसं ज्यांच्या आयुष्यामध्ये लार्वा ही स्टेज येणार, अळी ही स्टेज येणार, त्यांची डेव्हलपमेंट कशी असते, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असते. आणि ज्यांच्यामध्ये ही लार्वा स्टेज येत नाही, जसं आपण आहे, आपण अळी असतो का कधी लहानपणी, नाही, आपली डेव्हलपमेंट डायरेक्ट होते. म्हणून अशा टाईपच्या डेव्हलपमेंटला डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणतात. ज्यांच्यामध्ये लार्वा ही स्टेज येणार त्यांची डेव्हलपमेंट इनडायरेक्ट अशी होत असते. तर हे झालं आपलं रिप्रोडक्शनबद्दल. आता बघा की हे जे ॲनिमल्स आहेत अल्टरेशन ऑफ जनरेशन शो करतात, ज्याला मेटाजेनेसिस असं म्हटलं जातं. जसं आपण प्लॅन्टमध्ये बघितलं ना, अल्टरेशन ऑफ जनरेशन, गॅमिटोफाइट्स, स्पोरोफाइट, तशा टाईपचं. तसं नाही आहे, थोडंसं तशा टाईप्स आहे फक्त, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर हे काय करतात, अल्टरनेशन ऑफ जनरेशन शो करतात. जसं की समजा जर पॉलिप असेल तर तो पॉलिप मेड्युसाला तयार करतो, मेड्युसा पॉलिपला तयार करतो. अशा टाईपच्या अल्टरनेशन ऑफ जनरेशनला काय म्हटलं जातं, मेटाजेनेसिस. हे नाव लक्षात ठेवा, मेटाजेनेसिस हा वर्ड, कारण की तुम्हाला मग एक्झाममध्ये कामात पडू शकते. मेटाजेनेसिस म्हणजे काय किंवा कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये मेटाजेनेसिस होते, तर कोणामध्ये मेटाजेनेसिसची प्रोसेस होते, मेटाजेनेसिस ही नायडेरियन्समध्ये होत असते. तर मेटाजेनेसिसमध्ये काय होते ते समजून घेऊ. आता मेटाजेनेसिसची ही जी प्रोसेस आहे मी इथे शॉर्टमध्ये तुम्हाला अशी नोट करून दिलेली आहे. तर मेटाजेनेसिस म्हणजे काय होते की जो पॉलिप असतो, फॉर एक्झाम्पल हायड्रा, ठीक आहे, तो हायड्रा काय करतो, एसेक्शुअल रिप्रोडक्शन करतो. आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शनमुळे काय होते की त्याच्यापासून मेड्युसी फॉर्म होते. मेड्युसी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आहे ऑरेलिया किंवा जेलीफिश तयार होते त्याच्यापासून. मग आता ही जेलीफिश जी आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन करणार, मेल आणि फिमेल गमीट फॉर्म होतील. आणि मग या जेलीफिशनी म्हणजे या मेड्युसानी जर सेक्शुअल रिप्रोडक्शन केलं तर यांच्यापासून परत पॉली फॉर्म होणार. म्हणजे काय झालं, अल्टरनेशन ऑफ जनरेशन झालं की नाही. तर या प्रोसेसला मेटाजेनेसिस असं सुद्धा म्हटलं जातं. बघा परत एकदा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. पॉलिपनी काय केलं, मेड्युसाला फॉर्म केलं, ठीक आहे, पॉलिपपासून काय फॉर्म झाले, मेड्युसा. पण हे कसे झाले, एसेक्शुअली. मेड्युसानी परत पॉलिपला फॉर्म केलं, पण हे सगळं कसं झालं, सेक्शुअली. आता तुमच्यासमोर आणखीन ही जी डायग्राम येईल, या डायग्राममध्ये सुद्धा व्यवस्थित तऱ्हेनं समजून घ्या की हे मेटाजेनेसिसची प्रोसेस कशी आहे. तर अशा तऱ्हेनं जे आहे ते आपण याचे सगळे जनरल फीचर जे आहेत या ग्रुपमध्ये असलेल्या ॲनिमलचे सगळे फीचर कॅरेक्टरिस्टिक आतापर्यंत समजून घेतलेले आहेत. आता लास्ट म्हणजे या ग्रुपमध्ये तर 9000 स्पेसीज आहेत, 9000 ॲनिमल्स आहेत. तर एवढे सगळं आपण लक्षात ठेवायचं काम नाही, आपल्याला काही स्पेसिफिक नावच लक्षात ठेवायचे आहे. जसं की इथेच मी तुम्हाला नोट करून दिलं, हायड्रा, सी ॲनेमोन, हे ॲनिमल आपल्याला माहीत असतात. त्याचबरोबर ऑरेलिया किंवा याला जेलीफिश असं म्हणतात. काय म्हणतात, ऑरेलियाला जेलीफिश असं म्हणतात, जेलीफिश. तर लक्षात ठेवा, जेलीफिश. आणि ही खूप विषारी असते, घातक असते. जेलीफिश जर आपल्याला चावली, दिसायला खूप सुंदर आहे बघा या डायग्राममध्ये, पण ही जर चावली तर माणूस कदाचित मरू पण शकतो. या ग्रुपमध्ये खूप घातक विषारी असे ऑर्गॅनिझम आहेत, हे पण लक्षात ठेवा. या पृथ्वीवरचे खूप घातक किंवा बऱ्यापैकी जे घातक आहे, वन ऑफ दी पॉइझनस ॲनिमल जे आहेत ते या नायडेरिया या ग्रुपमध्ये आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन काय काय आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे.
फिसॅलिया किंवा त्यालाच म्हटलं जातं पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. लक्षात ठेवा, हे नावं पण विचारल्या जातात आपल्याला. मी नोट करून देतो एकदा, म्हणजे तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं व्यवस्थित लक्षात राहील. तर हे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला नोट करून दिलेले आहे. आता काही एक्झाम्पल बघितले, जसं की हायड्रा असेल, ऑरेलिया किंवा जेलीफिश असेल, फिसॅलिया ज्याला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणतात. एक्झाम्पल लक्षात ठेवा, एक्झाम्पल बऱ्याचदा क्वेश्चन्स एक्झाममध्ये येतात एक्झाम्पल्स. तर हे एक्झाम्पल कोणत्या ग्रुपचे आहे, फायलमचे आहेत, हे विचारलं जाऊ शकते तुम्हाला. तर फिसॅलिया पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर जे नायडेरियन्स आहे. त्याचबरोबर ॲडेम्सिया ज्याला आपण सी ॲनेमॉन म्हणून पण ओळखतो. गॉर्गोनिया एक्झाम्पल दिलेलं आहे, ज्याला सी फॅन म्हणून पण ओळखले जाते. तसे भरपूर सारे एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. तर अशा तऱ्हेनं हा आपला एक नेक्स्ट फायलम किंवा आणखी एक फायलम आपला कंप्लीट झालेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा याच्या फायलम शिकू, तो म्हणजे आहे टेनोफोरा नावाचा फायलम. तर टेनोफोरामध्ये पण भरपूर आपल्याला इंटरेस्टिंग ॲनिमल्सच्या बद्दल शिकायचं आहे. तर नेक्स्ट लेक्चरसाठी रेडी राहा.